गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड करण्यात आली असून या निवडीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सोलापूर शहरातील एकतानगर आजी माजी पोलीस कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित या संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। यामध्ये 17 संचालकांची निवड करण्यात आली आहे। विष्णू माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं एकूण 17 जागेपैकी निर्विवाद 12 जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं होतं। यातून गुरुवारी 2 ऑगस्टला झालेल्या पदाधिकारी निवडीत संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू माने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। ही निवड बिनविरोध झाली आहे। आता त्यांचा कालावधी 5 वर्षांकरिता राहणार आहे। शहरातली ही सर्वात मोठी सेवानिवृत्त पोलिसांची वसाहत आहे। अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत विष्णू माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं एक हाती यश मिळवलं होतं। या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येतंय। शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी देखील फोनद्वारे नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचं स्वागत केलंय। याशिवाय यल्लालिंग नगर सोसायटी आणि अष्टलक्ष्मी देवी मंदिर नवरात्र महोत्सव सांस्कृतिक महिला मंडळ यांच्या वतीनं देखील नूतन चेअरमन विष्णू माने यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्यात। हे बी आमचे संचालक आहेत, त्यांची मदत घेणार जुने आहेत ते, त्याच्यानंतर त्यांचा अनुभव व्यवस्थित समजून घेऊन संस्थेचं कसं चांगलं कारभार चालेल आणि आपण जे लोकांना निवडणूक ह्याच्यामध्ये शब्द दिले कोणाची पर्ची बसवतो काय आपण जे शब्द दिले त्यांना न करता बी दिले तर ते आपला विश्वास ठेवेल तर ते कामाची पूर्तता करायची, मंगल कार्याची सुधारणा करायची, मंदिरलाही देवीच्या बघायचं, तिलाही देवीला व्यवस्थित बघायचं आणि इथली साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे, लाईटचं गटारचं वगैरे काम ते हळूहळू आता करून घेईन। आमचे संचालक सर्व आहे पाठीशी धन्यवाद म्हणतो। आता जे मला जबाबदारी दिली आहे वर्षाकरता ते मी पोलीस खात्यात 40 वर्ष काम केलं। CSI मी रिटायर झालो। 40 वर्षात मला कुठली इन्क्वायरी नाही, ते कागद पेंडिंग नाही, व्यवस्थित आहे, तिथं पेन्शन आहे, म्हणजे सरकारच्या सर्व व्यवस्थित मी बाबी पार करतो। माझ्या आयुष्यात मला एक शिक्षण नाही आणि मी आयुष्यभर अंगावर ड्रेसर घातला, 11,000 ड्युटी केली। डिटेक्शन ब्रांचमध्ये माझे 40 वर्ष केले, म्हणजे मला पब्लिकचे कसं वागायचं मला पूर्ण अभ्यास आहे आणि पुढचा माणूस काय बोलतोय आउटसाईडचा आणि याचा मला अभ्यास आहे। रेसिडेंटचं मला पोलीस खात्यात काम केल्यामुळे पुढचा माणूस काय बोलतो काय उत्तर द्यायचं माझ्याकडे पात्रता आहे। पण हे जर संचालक मंडळ सर्व 17 आहे त्यांच्या सल्ल्याने मी वागणार आहे, मी माझ्या मनाचं काय चालवलं आहे आणि कायद्यात जे बसेल तेच करणार आहे। संस्थेचे जे नियम आहेत त्याचा मी अभ्यास करेन, पुस्तक आणि मुलं मोर्चा ते जुने लोक आहेत त्यांच्याकडे अभ्यास करेन। मी कुठलाही निर्णय चुकीचा घेणार नाही आणि मला घ्यायचं बी नाही। संस्थेचा कसा फायदा होईल, इथल्या सभाचा कसा फायदा होईल, कशी शांतता लाभेल, तर स्वच्छता कशी राहील, आपले सर्व सभासद एकदम आनंदित राहिले पाहिजे। पॅनल चांगलं आलं, हे लोक निवडून आले चांगले आहेत, त्यांनी आपल्याला विश्वास दाखवतो, त्या विश्वासात पात्र मी राहणार आहे। त्याच्या पुढील काम मी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करणार आहे, कुठल्याही कामात कुठलाही करणार नाही आणि ह्या पॅनलला कुठलाही गालबोट लागला असं मी वागणार नाही। त्यामुळे पॅनलचे जे ठरलेले मुद्दे आहेत ते मुद्दे पार करायचे आपल्याला आणि सर्वांची मदतीने करणार आहे। धन्यवाद मला बोलायला